महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले दाखल असणारे 10 आमदार। मित्रांनो, राजकारणातील गुन्हेगारी हे एक मोठे आव्हान आहे। महाराष्ट्राचे पारिदृश्य वैविध्य आणि गतिमान आहे, परंतु त्यामध्ये असे काही आमदारही आहेत ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोपांची यादी ही खूप मोठी आहे। निवडणूक प्रतिज्ञापत्रे आणि माध्यमांच्या वृत्तांच्या विश्लेषणानुसार अनेक विद्यमान आमदारांवर आर्थिक आणि दंगलीपासून ते हिंसक आरोपापर्यंत अनेक गुन्हेगारी खटले सुरू आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या महाराष्ट्र विधानसभेतून निवडून गेलेले असे 10 आमदार पाहणार आहोत ज्यांच्यावर सर्वाधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत। मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर या लिस्टमध्ये नंबर 10 वर आहेत महेश बालदी। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये महेश बालदी यांचा 10वा क्रमांक लागतो, जे रायगड जिल्ह्याच्या उरण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार महेश बालदी यांच्यावर एकूण 11 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 9 वर आहेत राजन नाईक। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये राजन नाईक यांचा 9वा क्रमांक लागतो। राजन नाईक हे पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार राजन नाईक यांच्यावर एकूण 18 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 8 वर आहेत सुभाष देशमुख। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये सुभाष देशमुख यांचा 8वा क्रमांक लागतो, जे सोलापूर जिल्ह्याच्या सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुभाष देशमुख यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 7 वर आहेत मेघना बोर्डीकर। महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये मेघना बोर्डीकर 7व्या क्रमांकावर आहेत। मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार मेघना बोर्डीकर यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 6 वर आहेत रत्नाकर गुट्टे। मित्रांनो, रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये 6व्या क्रमांकावर येतात, जे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार रत्नाकर गुट्टे यांच्यावर एकूण 12 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 5 वर आहेत महेश सावंत। महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये महेश सावंत हे 5व्या क्रमांकावर येतात। महेश सावंत हे मुंबईच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार असून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार महेश सावंत यांच्यावर एकूण 13 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 4 वर आहेत नरेंद्र मेहता। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये नरेंद्र मेहता यांचा 4था क्रमांक लागतो, जे ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नरेंद्र मेहता यांच्यावर एकूण 18 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 3 वर आहेत विक्रम पाचपुते। महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांमध्ये विक्रम पाचपुते 3ऱ्या क्रमांकावर येतात। विक्रम पाचपुते हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विक्रम पाचपुते यांच्यावर एकूण 21 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। नंबर 2 वर आहेत नितेश राणे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये नितेश राणे हे 2ऱ्या क्रमांकावर येतात। नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नितेश राणे यांच्यावर एकूण 38 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। आणि आता महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणारे आमदार पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि नंबर 1 वर आहेत अजित पवार। मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी खटले असणारे आमदार आहेत, जे पुणे जिल्ह्याच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत। आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अजित पवार यांच्यावर एकूण 40 गुन्हेगारी खटले दाखल आहेत। तर मित्रांनो, हे 2024च्या महाराष्ट्र विधानसभेतून निवडून गेलेले सर्वाधिक गुन्हेगारी खटले दाखल असणारे 10 आमदार।